नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे करिअर पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती जी होणार आहे गट क व गट ड साठी, त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे भूगोलचे जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत 3000 प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत महाराष्ट्राच्या भूगोलच्या आधारित ते सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त असे हे प्रश्न असणार आहेत. तर पहिला जो प्रश्न जो आहे तो आहे महाराष्ट्र राज्य व स्थान विस्तार व सामान्य माहिती याच्या आधारित हे प्रश्न आहेत. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? औरंगाबाद. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? पुणे. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? नाशिकराव तिरपुडे. तर मित्रांनो, तुम्हाला जे प्रश्न जे महत्त्वाचे वाटतात ते प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट्स म्हणून लिहू शकता, जेणेकरून याचा तुम्हाला फायदा होईल. महाराष्ट्राचे राज्य वृक्ष कोणते आहे? आंबा. महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे? तामन. महाराष्ट्राचे राज्य फळ कोणते आहे? आंबा. नंतरचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. तर मित्रांनो, तुमच्या पेपरमध्ये हेच प्रश्न रिपीट होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3000 प्रश्न घेणार आहोत. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? हरियाळ. महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे? कबड्डी. महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार उत्तर अक्षांशवृत्त हे उत्तर अक्षवृत्त दरम्यान आहे. तर त्याचा आन्सर तुम्हाला सांगायचा आहे. तर याचा आन्सर आहे 15°44' आणि 22°6'. महाराष्ट्राचा रेखांश विस्तार व पूर्वरेखावृत्त ते पूर्वरेखावृत्त दरम्यान आहे. तर 72°36' व 80°54' एवढा आहे. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? त्रिकोणाकृती आहे. महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती किमी आहे? तर 800 किमी आहे. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर रुंदी किती किमी आहे? तर 720 आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती किमी आहे? 3,60,713 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक आहे? 3रा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे? अहमदनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? मुंबई शहर. देशाचा महाराष्ट्राने किती टक्के प्रदेश व्यापला आहे? तर 9.36% हे याचा आन्सर आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण 3000 प्रश्न बघणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? छत्तीसगड. महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? तर सिंधुदुर्ग आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सर्वात जास्त सरहदी कोणत्या राज्यासोबत आहेत? मध्य प्रदेश. 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? 26 जिल्हे होते. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत. सध्या महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? तर 355 तालुके आहेत. मुंबई उपनगरमधील 3 तालुके वगळून. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? तर 27 महानगरपालिका आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्षेत्रफळाच्या दृष्टीने महानगरपालिका कोणती? तर पिंपरी चिंचवड व पुणे ही आहे. जर कोणाला याची PDF पाहिजे असेल तर त्यांनी मोबाईलमध्ये WO अकॅडमी ॲप डाउनलोड करावे. तेथे तुम्हाला ईबुकच्या स्वरूपात ही PDF उपलब्ध होऊन जाईल. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता आहे? तर ठाणे हा सर्वात
जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण किती नगरपालिका आहेत? तर 222 नगरपालिका आहेत. महाराष्ट्रातील एकूण किती नगरपंचायत आहेत? तर 4 नगरपंचायत आहेत. महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषदा किती आहेत? तर 34 जिल्हा परिषदा आहेत. महाराष्ट्रातील एकूण किती पंचायत समिती आहेत? तर 355 पंचायत समिती आहेत. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्रातील एकूण ग्रामपंचायती किती आहेत? तर ग्रामपंचायती तुम्हाला सांगायच्या आहेत. तर एकूण या ग्रामपंचायती ज्या आहेत ते 27,993 एवढ्या आहेत. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर औरंगाबाद हे याचं आन्सर आहे. महाराष्ट्रात प्रशासकीय विभागात सर्वात कमी जिल्ह्याची संख्या किती आहे? तर 5 ही आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत व किती? औरंगाबाद 76, एकूण 76 आहेत. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? तर औरंगाबादमध्ये आहेत व त्या 76 आहेत. महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत व किती? कोकणमध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोकणमध्ये आहेत व ते 47 एवढे आहेत. नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर 5 जिल्हे आहेत. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर तिथे 5 जिल्हे आहेत. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर तिथे 7 आहेत. आणि पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? तर 58 तालुके आहेत. तर हे जे प्रश्न जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रश्न दिलेले आहेत आणि हे प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची दाट अशी शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या बघावा. महाराष्ट्रात सर्वात अलीकडे कोणता जिल्हा उदयास आला? तर पालघर हे याचं आन्सर आहे. कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली व किती साली? पालघर जिल्ह्याची निर्मिती जी आहे ती 1 ऑगस्ट 2014 रोजी झाली. महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले? तर रायगड या जिल्ह्यात करण्यात आले आहे. महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहेत? विदर्भ या विभागात आहेत. महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात कमी जिल्हे कोणत्या विभागात आहेत? खानदेश. महाराष्ट्रात वऱ्हाड या प्रादेशिक विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर 11 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात एका जिल्ह्यात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या किती आहे? तर 16 एवढी संख्या आहे. महाराष्ट्रात एका जिल्ह्यात 15 तालुके असणारे एकूण किती जिल्हे आहेत? तर 5 जिल्हे आहेत. खानदेशात एकूण किती जिल्ह्याचा समावेश आहे? तर 3 जिल्ह्याचा समावेश आहे. पूर्वीच्या चंद्रपूर जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? गडचिरोली हे याचं आन्सर आहे. पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला? वाशिम. पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यापासून लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या प्रादेशिक विभागात झाली? मराठवाडा. पूर्वीच्या परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला? तर हिंगोली. पूर्वीच्या धुळे जिल्ह्यापासून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या प्रादेशिक विभागात झाली? तर खानदेश या जिल्ह्यात झाली. तर तुम्हाला आरोग्य विभाग भरतीची ही जर PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे @करियर पॉईंट, ते तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता? औरंगाबाद हा आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता? तर कोकण हा महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा प्रशासकीय विभाग आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणत्या राज्याची सीमा आहे? तर तेलंगणा ही सीमा आहे. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार किती आहे? तर कमी आहे.
जालना जिल्ह्याच्या सीमा कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडल्या आहेत? बुलढाणा, परभणी, बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांशी जालना जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र हा आहे. कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती किमी आहे? तर 720 किमी ही आहे. कोकणची किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर रिया या प्रकारची आहे. पश्चिम कोकणास काय म्हणतात? तर पश्चिम कोकणास खलाडी हे म्हणतात. आणि पूर्व कोकणास काय म्हणतात? तर पूर्व कोकणास वलाडी हे म्हणतात. पश्चिमेस खलाडी म्हणतात आणि पूर्वेस वलाडी म्हणतात. हे प्रश्न अत्यंत कन्फ्यूज करणारे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही याच्या नोट्स काढून ठेवू शकता. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती किमी आहे? 440 किमी आहे. सह्याद्री पर्वतास असेही म्हणतात. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेवरून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची काय होत जाते? वाढत जाते. शंभू महादेव डोंगरगंगा कोठून व कोठेपर्यंत पसरलेल्या आहेत? रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत एवढ्या पसरलेल्या आहेत. शंभू महादेव डोंगराजवळ कोणत्या नद्यांची खोरी वगळली झाली आहेत? तर भीमा व कृष्णा हे याचा आन्सर आहे. महाराष्ट्रात पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगर रांग कोणती? तर शंभू महादेव डोंगर रांगा या सर्वात मोठी रांग आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर त्याच्यामध्ये गोदावरी व भीमा हे याचा आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांना अनुक्रमे पश्चिम व पूर्व भागास कोणकोणत्या नावांनी ओळखले जाते? पश्चिम भागास हरिश्चंद्र घाट व पूर्व भागास बालाघाट. सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वगळली झाली आहे? तर गोदावरी व तापी हे याचा आन्सर आहे. देवगिरीचा इतिहास प्रसिद्ध किल्ला व अजिंठ्याची जगप्रसिद्ध लेणी कोणत्या डोंगर रांगामध्ये आहेत? सातमाळा अजिंठा डोंगर रांगा हे याचं आन्सर आहे. वेरूळची लेणी कोठे आहे? तर वेरूळ डोंगरात आहे. कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये अजिंठा वेरूळ लेणी कोरलेली आहे? तर बेसाल्ट हे याचं आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे, जागतिक वारसा शिल्पस्थानात महाराष्ट्रातील कोणत्या लेणीची नोंद केलेली आहे? अजिंठा लेणी हे आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? तर उत्तर हे याचं आन्सर आहे. तापी पूर्णा नद्यांच्या पात्रांमधून उत्तरेकडील सातपुडा पर्वत आणि दक्षिणेकडील सातमाळा अजिंठा डोंगररांगा कशा भासतात? तर तीव्र कड्यासारख्या भासतात. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगररांगांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात? तर निर्मल रांग असे म्हणतात. नंदुरबार जिल्ह्यात डॅश डॅश आहेत, अस्तंभा डोंगर आहेत. नंदुरबार जिल्ह्यात अस्तंभा डोंगर आहेत. गाळण डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे व नंदुरबार हे याचं आन्सर आहे. नांदेड जिल्ह्यात कोणते डोंगर आहे? तर मुदरखेड डोंगर आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जातील त्यावेळेस त्याचा आन्सर आहे मुदरखेड डोंगर हे याचं करेक्ट आन्सर आहे. भामरागड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचा आन्सर गोंदिया हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे जे पठार आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. सर्वात मोठे पठार कोणते आहे? तर दख्खनचे पठार हे सर्वात मोठे पठार आहे. महाराष्ट्रात पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे? तर 750 किमी एवढी आहे. महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर रुंदी सुमारे किती किमी आहे? तर 700 किमी एवढी आहे. महाराष्ट्र पठाराची उंची साधारण किती आहे?
तर 450 मीटर एवढी आहे. महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे? तर 90% भूभाग एवढा व्यापला आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे? तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे, महाराष्ट्राच्या पठाराचा लावारस कोणत्या प्रकारचा आहे? तर बेसिक हे याचं आन्सर आहे. शंभू महादेव डोंगराच्या उंचवट्याच्या भागात कोणते पठार आहे? तर सासवडचे पठार हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा आन्सर आहे, टेबल लँड या नावाने कोणता भाग ओळखला जातो? तर पाचगणी पठार हे याचं आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे की मांजरा पठार कोठे आहे? तर मराठवाडा भागावर हे पठार आहे. हे जे प्रश्न आहे ते परीक्षेमध्ये यातील अनेक प्रश्न रिपीट झालेले आहेत, त्याचा आपण हा सराव घेत आहोत. मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं आन्सर नाशिक हे याचं करेक्ट आन्सर आहे. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं आन्सर नंदुरबार हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, खानापूरचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं आन्सर सांगली हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, गावी लगतचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. तळेगावचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. नंतरचा जे प्रश्न आहे ते महाराष्ट्रातील शिखरे याच्या आधारित महत्त्वाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसूबाई हे याचं आन्सर आहे. कळसूबाई शिखरची उंची किती आहे? तर 1646 मीटर एवढी याची उंची आहे. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये कळसूबाई शिखर हे आहे. महाराष्ट्रातील सर्वात लहान शिखर कोणते? हनुमान शिखर आहे. हनुमान शिखराची उंची किती आहे? तर हनुमान शिखराची उंची 1063 मीटर एवढी आहे. हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. कोणते शिखर हे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? तर याचं आन्सर बैराट हे याचं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्रात नाशिकच्या उत्तरेस दुसऱ्या क्रमांकाचे कोणते शिखर आहे व त्याची उंची किती आहे? तर दुसरे शिखर कोणत्या क्रमांकाचे आहे? तर सालेर हे आहे आणि त्याची उंची जी आहे ती 1567 मीटर एवढी त्याची उंची आहे. सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. नंतरचे जे प्रश्न जे असणार आहेत ते महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग याच्या आधारित असणार आहेत. तर 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर 5 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न बघा, औढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हिंगोली या जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे? तर भीमाशंकर हे आहे. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. बीड जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे? तर परळी वैजनाथ हे याचं आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचे जे प्रश्न असणार आहे ते महाराष्ट्रातील अष्टविनायक याच्यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. प्रश्न पहिला आहे, अष्टविनायकापैकी किती गणपती पुणे जिल्ह्यात आहेत? तर अष्टविनायकापैकी 5 गणपती पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात कोणकोणत्या ठिकाणी अष्टविनायक गणपती आहेत? मोरगाव, थेऊर, ओझर, रांजणगाव व लेण्याद्री. रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी अष्टविनायक गणपतीतील 2 गणपती आहेत? पाली व महाड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक गणपती कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अहमदनगर या जिल्ह्यात आहेत. चिंतामणी गणपतीचे स्थान कोठे आहे? तर थेरूर हे याचं आन्सर आहे. पालीला कोणता अष्टविनायक गणपती आहे? तर बल्लाळेश्वर हे याचं आन्सर आहे.
तर मित्रांनो, तुमची जी एक्झाम जी आलेली आहे ती खूप जवळ आलेली आहे. त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण 3000 क्वेश्चन भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कोणतेही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता पडणार नाही. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भूगोलचे 3000 प्रश्न म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. वरदविनायक या अष्टविनायक गणपतीचे स्थान कोठे आहे? तर याचं आन्सर महाड हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, रांजणगाव येथे कोणत्या अष्टविनायक गणपती आहे? तर महागणपती हे याचं आन्सर आहे. महाराष्ट्रातील शक्तिपीठे याच्या आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण बघूया. महाराष्ट्रात एकूण किती शक्तिपीठे आहेत? तर 3.5 हे याचं आन्सर आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोणते अद्याप शक्तिपीठ आहे? तर तुळजाभवानी हे याचं आन्सर आहे. माहूरची रेणुका माता हे शक्तिपीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोणते शक्तिपीठ आहे? तर महालक्ष्मी हे याचं आन्सर आहे. नाशिकची सप्तशृंगी हे कोणत्या प्रकारचे शक्तिपीठ मानले जाते? तर अर्धशक्तिपीठ हे याचं आन्सर आहे. कोणकोणती शक्तिपीठे ही पूर्व शक्तिपीठे मानली जातात? तर तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता व कोल्हापूरची महालक्ष्मी हे याचं आन्सर आहे. महाराष्ट्रातील किल्ले बघूया आपण. महत्त्वाचे त्याच्यावरचे आधारित प्रश्न आहेत हे. पुणे जिल्ह्यात एकूण किती किल्ले आहेत? तर पुणे जिल्ह्यात एकूण 8 एवढे किल्ले आहेत. नंतरचा प्रश्न आहे, वासोटा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वासोटा किल्ला सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोणता किल्ला आहे? तर हरिश्चंद्रगड हे याचं आन्सर आहे. जर कोणाला ही PDF पाहिजे असेल तर त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये WO अकॅडमी ॲप डाउनलोड करावे, जेथे तुम्हाला आरोग्य विभाग भरतीचे मोफत लेक्चर्स तसेच कोणाला जर घरपोच नोट्स पाहिजे असतील तर त्यांनी संपर्क करू शकता. 80 10 45 77 60 या नंबरवरती संपर्क करू शकता. व अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये WO अकॅडमी ॲप डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तेथून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. नंतरचा प्रश्न आहे, टंकाई किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. सालेर मुलेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? पन्हाळा आणि विशाळगड हे याचं आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, लिंगाणागड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड हे याचं आन्सर आहे. लोहगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे हे याचं आन्सर आहे. कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्ह्यातील समुद्रतीय किल्ले कोणते? तर अर्नाळा व वसई हे याचं आन्सर आहे. रायगड जिल्ह्यामध्ये कोणते समुद्रतीय किल्ले आहेत? तर द्रोणागिरी आणि गहुल. जयगड व रत्नागर हे काय आहे? तर समुद्रतटीय किल्ले आहेत. नंतरचा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते जलदुर्ग आहेत? खांदेरी, उंदेरी, जजिरा व कासा. सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग कोणत्या जिल्ह्यात येतो? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणकोणते जलदुर्ग आहेत? सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे याचं आन्सर आहे. नंतरचे जे प्रश्न असणार आहेत ते असणार आहेत महाराष्ट्रातील खाडी याच्यातील काही महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. 1 लाइनर जे प्रश्न आहेत ते आपण बघत आहोत. भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथेपर्यंत येते त्या भागास काय म्हणतात? तर त्याला खाडी म्हणतात. मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? तर वसई ही खाडी आहे. दाभोळची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी हे याचं आन्सर आहे. बाणकोट खाडी कोणत्या नदीवर आहे? तर सावित्री हे याचं आन्सर आहे. तेरखोल खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग हे याचं आन्सर आहे.
जैतापूर खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी हे याचं आन्सर आहे. जयगड खाडी कोणत्या नदीवर आहे? तर शास्त्री हे याचं आन्सर आहे. दातीवरे खाडी कोणत्या नदीवर आहे? तर तानसा व वैनगंगा हे याचं आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, वसई खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. धरमतर खाडी कोणत्या नदीवर व कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पाताळगंगा नदी व रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडल्यास तुम्ही जरूर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट्स तसेच महत्त्वाचे IMP व्हिडिओज जे असतील ते तुम्हाला याच चॅनेलवरती भेटतील. तर महाराष्ट्रातील घाट आहेत त्याच्या आधारित महत्त्वाचे प्रश्न बघूया. नाशिक मुंबई मार्गावर कोणते घाट आहे? तर थळ हे घाट आहे. अंबा घाट कोणत्या मार्गावर आहे? कोल्हापूर व रत्नागिरी या मार्गावर आहे. पुणे मुंबई मार्गावर कोणता घाट आहे? तर बोर घाट या घाटावर आहे. आबोली घाट कोणत्या मार्गावर आहे? तर सावंतवाडी व बेळगाव याच्यावर आहे, या मार्गावर आहे. फोडा घाट कोणत्या मार्गावर आहे? तर कोल्हापूर व पणजी या भागावर आहे. पुणे सातारा मार्गावर कोणता घाट आहे? खंबाटकी घाट या घाटावर आहे. कराड चिपळूण मार्गावर कोणता घाट आहे? कुंभाली घाट हा आहे. दिवा घाट कोणत्या मार्गावर आहे? पुणे व बारामती या मार्गावर आहे. नेक्स्ट प्रश्न जे असतील ते महाराष्ट्रातील बेटे याच्या आधारावर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. खांदेरी व उंदेरी हे काय आहेत? तर हे बेटे आहेत. खांदेरी व उंदेरी ही बेटे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणते बेट आहे? तर कुर्डे हे बेट आहे. नंतरचे जे प्रश्न असणार आहेत ते महाराष्ट्रातील नदी प्रणाली याच्यावर आधारित हे प्रश्न असणार आहेत आणि हेच प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या बघावा. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? सह्याद्री पर्वत हे याचं आन्सर आहे. विदर्भातील नद्या कोणत्या दिशेने वाहतात? विदर्भातील नद्या या उत्तर दक्षिण या दिशेने वाहतात. पूर्व पश्चिम दिशेने कोणत्या विभागातील नद्या वाहतात? तर खानदेश हे याचं आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, पालघर जिल्ह्यातून प्रामुख्याने कोणत्या दोन नद्या वाहतात? तर वैतरणा आणि उल्हास हे याचं आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीवरील नद्या कोणत्या दिशेने वाहणाऱ्या नद्या म्हणून ओळखल्या जातात? तर पश्चिम व पूर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोकणातील नद्या लांबीने डॅश डॅश असून वेगाने वाहतात? तर खूप आखूड हे याचं आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोकणात सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? तर दमणगंगा हे याचं आन्सर आहे. कोकणामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर वैतरणा ही नदी सर्वात लांब नदी आहे. कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी कोणती? तर तेरेखोल ही सर्वात दक्षिणेकडील नदी आहे. दख्खन पठारावरील नद्या कोणत्या दिशेने वाहतात? तर त्या वायव्य व आग्नेय या दिशेने वाहतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 668 किमी एवढी आहे. नंतरचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो?
तर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होतो. नंतरचा प्रश्न आहे गोदावरी नदीच्या दक्षिणेकडील उपनद्या कोणत्या आहेत? तर दारणा, प्रवरा, मुळा, बोरा व सिंदफणा व मांजरा या उपनद्या आहेत. नंतरचा प्रश्न आहे भारतात गंगा नदीच्या गालोखाल कोणत्या नदीला पवित्र नदी मानले जाते? तर गोदावरी याला मानले जाते, पवित्र नदी मानली जाते. नंतरचा प्रश्न आहे गोदावरी नदी कोणत्या 2 डोंगर रांगांमधून वाहते? तर सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र व बालाघाट. तर हे प्रश्न जे आहे ते परीक्षेमध्ये 100% येण्याची अशी शक्यता आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या बघावा. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? तर गोदावरी हे याचं आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापले आहे? तर गोदावरी या नदीने सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापले आहे. महाराष्ट्रात गोदावरी खोऱ्यात जसे जसे पूर्वेकडे जावे तसतसा तिचा विस्तार काय होतो? तर तिचा विस्तार जो आहे तो कमी कमी होत जातो. पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या नदीला मिळतात? तर पूर्व विदर्भातील ज्या नद्या आहेत त्या गोदावरी या नदीला मिळतात. भीमा नदी कुठे उगम पावते? तर भीमा नदी भीमाशंकर येथे उगम पावते. नंतरचा प्रश्न आहे पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरातून कोणती नदी वाहते? तर भीमा नदी ही वाहते. सीना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सीना ही भीमा नदीची उपनदी आहे. भीमानेर खोऱ्यातून भीमा नदी वाहताना डॅश डॅश मधून वाहत जाते? तर अतिशय खडकाळ व अरुंद दरीतून. नंतरचा प्रश्न आहे भीमा नदी कोणत्या 2 डोंगर रांगांमधून वाहते? हरिश्चंद्र बालाघाट व शंभू महादेव. भीमा नदीच्या दक्षिणेकडील उपनद्या कोणत्या आहेत? तर मुळा, मुठा, इंद्रायणी व पवना या उपनद्या आहेत. कृष्णा, कोयना, वेना, गायत्री व सावित्री या 5 नद्यांचा उगम एका ठिकाणी म्हणजे कोठे होतो? क्षेत्र महाबळेश्वर हे याचं आन्सर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे कृष्णा नदीची प्रमुख उपनदी कोणती? तर भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने मिळते ती नदी कोणती? तर येराळा हे याचं आन्सर आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीला बहुतेक सर्व उपनद्या कोणत्या दिशेने मिळतात? पश्चिम व दक्षिणेकडून हे याचं आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे नर्मदा नदी खोल डॅश डॅश वाहते? गहीतून वाहते. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे? तर नर्मदा हे याचं करेक्ट आन्सर आहे. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 54 किमी एवढी आहे. तापी नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी कोणती? तर पूर्वा हे याचं करेक्ट आन्सर आहे. दक्षिणेस सातमाळा, अजिंठा डोंगर रांगा व उत्तरेस सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? तर तापी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचे जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. तापी खोऱ्यात उपनद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात? तर त्या उत्तर दक्षिण आणि दक्षिण उत्तर या दिशेने या नद्या वाहतात. नंतरचा प्रश्न आहे मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगेवर मुलताई येथे कोणत्या नदीचा उगम होतो? तर तापी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे मध्य प्रदेशातील ब्रह्मनापूर खिडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात कोणत्या शहराजवळ तापी नदी पुन्हा प्रवेश करते? तर रावेर हे याचं करेक्ट आन्सर आहे.
नंतरचा प्रश्न आहे तापी खोऱ्यात मिळणाऱ्या बऱ्याच उपनद्या डॅश डॅश वाहतात, तर छेदरित्या हे याचं करेक्ट आन्सर आहे. अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद तापी नदीच्या डॅश डॅशमुळे निर्माण झालेली आहे, तर घळई हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे कन्हान, पेच व बाग या उपनद्या कोणत्या खोऱ्यात आहेत, तर वैनगंगा हे याचं आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे अजिंठा टेकड्यात कोणत्या नदीचा उगम होतो, तर पैनगंगा या नदीचा अजिंठा टेकड्यात उगम होतो. तर असे जे प्रश्न असतात ते परीक्षेमध्ये 100% विचारतात. त्याच्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ जो आहे तो रिपीट बघावा, जेणेकरून तुमचा भूगोलचा जो काही अभ्यास असणार आहे तो 100% तुमचा एकाच व्हिडिओमधून अभ्यास होणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनेल आहे करिअर पॉईंट, ते तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम कोठे झालेला आहे, तर शिवणे हे याचं आन्सर आहे. पश्चिमेस सह्याद्री पर्वत आणि ईशान्येस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे, तर कृष्णा खोर हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर बुलढाणा हे याचं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्रात तलावाचा प्रदेश म्हणून कोणत्या विभागाला ओळखले जाते, तर पूर्व विदर्भ हे याचं आन्सर आहे. कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात, तर कोयना हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतर नेक्स्ट प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे मुळा आणि मुठा नदीच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे, तर पुणे हे याचं करेक्ट आन्सर आहे. कोणत्या नदीच्या काठावर देहू आळंदी तीर्थक्षेत्र आहे, तर इंद्रायणी तीर्थक्षेत्र आहेत. पंचगंगा व कृष्णा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे, तर नृसिंहवाडी हे याचं आन्सर आहे. रायगड जिल्ह्यात महाड येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो, गांधार व सावित्री हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचे जे प्रश्न असणार आहेत ते आहेत महाराष्ट्रातील धबधबे याच्यावर आधारित पुढचे प्रश्न असणार आहेत. मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर याचं आन्सर रत्नागिरी हे आहे. आबोली हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे ठोसेघर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर सातारा हे याचं करेक्ट आन्सर आहे. दूधसागर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे, नाशिक. रंध्रा हा धबधबा कोणत्या नदीवर आहे, तर प्रवारा हे याचं करेक्ट आन्सर आहे. रंध्रा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर अहमदनगर हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो असणार आहे सैताळा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर याचं आन्सर बीड हे याचं करेक्ट आन्सर आहे. सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे, तर पैनगंगा हे यांचं करेक्ट आन्सर आहे. सहस्त्रकुंड हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे. तर हे जे प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये येण्याची दाट अशी शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या वहीमध्ये याच्या नोट्स स्वरूपात तुम्ही हे प्रश्न लिहू शकता, जेणेकरून तुम्हाला नंतर जरी वाटलं की हे प्रश्न वाचावे तर तुम्ही रिपीट वाचू शकता. हे जी संपूर्ण PDF आहे ती 100% IMP PDF आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या हे प्रश्न बघावेत. गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाचा धबधबा कोणता, तर दरकेसा हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतर नेक्स्ट प्रश्न जे असणार आहेत ते असणार आहेत महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे याच्या आधारित महत्त्वाचे प्रश्न आहेत. वजेश्वरी व गणेशपुरी हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ठाणे हे याचं आन्सर आहे. राजापूर हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर रत्नागिरी हे याचं आन्सर आहे. नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहे, तर ओंकेश्वर हे याचं आन्सर आहे.
यवतमाळ जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत? तर कापेश्वर हे याचं आन्सर आहे. उपनदेव हा चांगदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचा आन्सर जळगाव हे याचं करेक्ट आन्सर आहे. अमरावती जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत? तर सालवडी हे याचं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, व्हिडिओ बघताना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर कोणालाही जर PDF पाहिजे असेल तर त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये डबल अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. उन्हेरे हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर रायगड हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचे जे प्रश्न असणार आहेत आपले ते महाराष्ट्रातील धरणे याच्या आधारित महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर मुठा नदी याच्यावर आहे. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं आन्सर भीमा हे याचं करेक्ट आन्सर आहे. जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेल्या जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नाथसागर हे याचं करेक्ट आन्सर आहे. चांदोली धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? तर वसंत सागर हे याचं करेक्ट आन्सर आहे. कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? तर शिवसागर हे याचं करेक्ट आन्सर आहे. भंडारदरा धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर हे याचं आन्सर आहे. धोम हे धरण कोणत्या शहरात बांधण्यात आलेले आहे? तर सातारा हे याचं आन्सर आहे. महाराष्ट्रातील पहिल्या मातीचे धरण कोणते व ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं आन्सर जे आहे ते गंगापूर धरण आणि नाशिक हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे गंगापूर धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे महाराष्ट्राचे हवामान याच्यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर महाराष्ट्राच्या हवामानाच्या जे आधारित प्रश्न जे आहेत हे याच्यातूनच विचारले जातील. त्याच्यामुळे हा जो पॉईंट जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या बघावा. एप्रिल मे महिन्यात पडणाऱ्या पावसास काय म्हणतात? तर त्याला आंबेसरी असे म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? तर आबोली हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न जो आहे तो आहे महाराष्ट्रात उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? तर गडहिंग्लज हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे कोकणात पडणाऱ्या पावसाचे दिवस किती असतात? 75 ते 95 दिवस हे याचं आन्सर आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाचे दिवस किती असतात? 35 ते 50 दिवस हे याचं आन्सर आहे. विदर्भात पडणाऱ्या पावसाचे दिवस किती असतात? तर 60 ते 65 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर मान्सून हे याचं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्रात नेतृत्व मान्सून काळात सर्वात कमी पावसाचे दिवस कोणत्या जिल्ह्यात व किती दिवस आहेत? तर सातारा व 19 दिवस हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ते सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. आणि किती दिवस आहेत? तर ते 19 दिवस हे आहेत. तर असे प्रश्न परीक्षेमध्ये 100% मित्रांनो विचारतात. जे महत्त्वाचे प्रश्न वाटतात ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये किंवा नोट्समध्ये लिहू शकता. महाराष्ट्रात नेतृत्व मान्सून काळात सर्वात जास्त पावसाचे दिवस कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहेत. व ते किती दिवस आहेत? तर ते 108 हे दिवस आहेत. महाराष्ट्रात हवामानदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा काळ कोणता असतो? तर तो नेतृत्व मान्सून काळ हे याचं आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे
कोकणात व सह्याद्री पर्वतावर दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण डॅश डॅश होत जाते, तर ते कमी कमी होत जाते. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचे, आणि नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या जिल्ह्याच्या काही भागात 10 ते 12.5 सेमी दरम्यान पडतो, तर कोल्हापूर हे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि सर्वसाधारण मान्सूनचे आगमन ही एक डॅश डॅश प्रक्रिया आहे, तर ती अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. नंतरचा प्रश्न आहे पश्चिमी जेट स्ट्रीमच्या डॅश डॅश नंतरचे अंतर उष्णकटिबंधीय केंद्रभवन पट्टा आणि पूर्वे जेट स्ट्रीमचे आगमन होते, तर निर्गमन हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे की अंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्याच्या स्थानावर डॅश डॅश अवलंबून असतो, तर आवर्ताचा मार्ग हे याचं आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे भारतात मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसागरावरून वारे वाहून कोणत्या किनारपट्टीवर पाऊस पडतो, तर तमिळनाडू हे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे विदर्भात सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यामध्ये पडतो, तर विदर्भामध्ये ऑगस्ट या महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडतो. आणि महाराष्ट्रात 4 महिन्याच्या कालखंडात कोणत्या ठिकाणी पावसाचे प्रमाण बरेच कमी असते, तर मध्य प्रदेश हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पावसाळ्यात सर्वात जास्त आर्द्रता कोठे आढळते, तर कोकण हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे महाराष्ट्रात पावसाळा आणि हिवाळा यांच्या दरम्यान संक्रमणाचा महिना कोणता, तर ऑक्टोबर हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात हिवाळ्यात विदर्भ भागात पावसाचे प्रमाण किती ते कितीच्या दरम्यान असते, तर 2.5 ते 5.0 सेमी एवढे असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नेतृत्व मान्सून वारे यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस पडतो, तर विदर्भात हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो हे जे भूगोलचे जे प्रश्न आहेत रॅपिड फायर हे प्रश्न तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत, तुम्हाला फक्त याच चॅनलवरती भेटणार आहेत. करिअर पॉईंट याच चॅनलवरती तुम्हाला हे प्रश्न भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा व व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात नेतृत्व मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे, तर 85% एवढे प्रमाण आहे. आणि नेतृत्व मोसमी मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो, तर प्रतिरोध हा पाऊस पडतो. आणि नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या हवामान प्रदेशात येतो, तर उष्णकटिबंधीय व मोसमी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर हवामान कसे असते, आर्द्र व थंड हवामान असते. नंतरचा प्रश्न आहे कोकणाचे हवामान कसे असते, तर कोकणचे हवामान सम असते. दख्खनच्या पठारावर हिवाळ्यात कोणत्या भागात तापमान बरेच कमी आढळते, तर उत्तर हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या ठिकाणी आढळून येते, तर चंद्रपूर हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंदुरबार येथे कोणते थंड हवेचे ठिकाण आहे, तर तोरणमाळ हे याचं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणास चेरापुंजी असे म्हटले जाते, तर याचं करेक्ट आन्सर आहे आंबोली हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो नेक्स्ट प्रश्न आहे तो आहे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. नंतरचा प्रश्न आहे तो आहे गावीलगतच्या टेकड्यांमध्ये कोणती थंड हवेची ठिकाणे आहेत व ती कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात, तो चिखलदरा आणि नरनाळा व अमरावती हे याचं आन्सर आहे.
नंतरचा प्रश्न आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं करेक्ट आन्सर रायगड हे ह्याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर याचं करेक्ट आन्सर आबोली हे याचं करेक्ट आन्सर आहे. महाबळेश्वर व पाचगणी हे थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं करेक्ट आन्सर सातारा हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचे जे प्रश्न असणार आहेत ते महाराष्ट्रातील अरण्ये याच्या आधारित असणार आहेत, जे की परीक्षेमध्ये 100% असे प्रश्न तुम्हाला विचारतात. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य किती सेमी पाऊस पाडणाऱ्या प्रदेशात आढळतात? तर 200 सेमीपेक्षा जास्त हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य कोणत्या परिसरात आढळून येतात? तर सावंतवाडी परिसरात आढळून येतात. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यात असलेल्या वनस्पतीचा आर्थिकदृष्ट्या जास्त उपयोग होतो, तर मर्यादित प्रमाणात उपयोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे वार्षिक पर्जन्य 200 सेमीपेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात कोणत्या प्रकारची अरण्य आढळतात? तर उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य कोणत्या परिसरात आढळून येतात? तर कोकण व घाट माथ्यावर ते आढळून येतात. नंतरचा प्रश्न आहे उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्यातील वृक्षाचा आर्थिकदृष्ट्या डॅश उपयोग होतो, तर बराच उपयोग होतो. नंतरचा जो प्रश्न आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे की उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य किती सेमी पाऊस पाडणाऱ्या प्रदेशात आढळतात? तर 250 सेमीपेक्षा जास्त. नंतरचा प्रश्न जो आहे तो आहे उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य कोणत्या परिसरात आढळून येतात? तर ते महाबळेश्वर पाचगणी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश म्हणून ओळखला जातो पर्जन्य छायेचा प्रदेश हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? तर 3000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्याचे प्रदेश हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनेल आहे @career point, ते तुम्ही जॉईन करू शकता, जेथे तुम्हाला रोज अपडेट्स मिळतील. आरोग्य विभाग भरतीचे कोणतेही एक्झाम असो, सर्वात आधी अपडेट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनेल आहे करिअर पॉईंट त्याचवरती भेटतील. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे याचं करेक्ट आन्सर आहे. उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्यामधील कोणत्या जमिनीचा प्रभाव वनस्पतीच्या वितरणावर होतो? तर जांभा हे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि नेक्स्ट जो प्रश्न आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे की उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य किती सेमी पाऊस पाडणाऱ्या प्रदेशात आढळतात? तर ते 120 ते 160 सेमी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य कोणत्या परिसरात आढळून येतात? तर पर्जन्य छायेच्या प्रदेशात व पूर्व विदर्भात आढळून येतात. नंतरचा प्रश्न आहे आर्द्र पानझडी अरण्यात प्रमुख वनस्पती कोणती आहे? तर सागवान हे याचं आन्सर आहे. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्यामधील काही भागातील अरण्ये कशामुळे तुरळक राहिलेली आहेत? तर स्थलांतरित शेती हे याचं करेक्ट आन्सर आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या अरण्यातील वृक्षाची भारतातील प्रसिद्ध वृक्षांमध्ये गणना केली जाते? तर आलापल्ली अरण्य हे याचं आन्सर आहे. उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य कोठे आढळतात? तर सातपुडा पर्वतरांग आणि अजिंठा पर्वतरांग हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे उष्णकटिबंधीय
वृक्ष पानझडी अरण्य किती सेमी पाऊस पाडणाऱ्या प्रदेशात आढळतात? तर 80 ते 120 सेमी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे काच निर्माण करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा उपयोग केला जातो? तर खैर हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य कोणत्या परिसरात आढळून येतात? तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य किती सेमी पाऊस पाडणाऱ्या प्रदेशात आढळतात? तर 80 सेमीपेक्षा कमी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे खाजन वनस्पतीचा उपयोग कशासाठी होतो? तर सागर किनाऱ्याची झीज कमी करणे याच्यासाठी होतो. ही महाराष्ट्रातील पश्चिमेकडील उच्च पर्वतरांगाच्या उतारावरील नद्यांच्या पाणलोट क्षेत्राच्या संरक्षणाबरोबर जलसाधारणेचे महत्त्वाचे कार्य करतात. तर दक्षिण उष्णकटिबंधीय सदाहरित वने हे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे तो आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे? तर नागपूर हे याचं आन्सर आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त अभयारण्य असणाऱ्या नागपूर प्रशासकीय विभागात एकूण किती अभयारण्य आहे? तर याचं आन्सर 13 हे याचं करेक्ट आन्सर आहे. कास कठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कास कठार हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. रेड डेटा बुक पुस्तकात नोंद असलेल्या 624 अस्तित्व धोक्यात असलेल्या वनस्पतीपैकी किती वनस्पती या पठारावर आढळतात? तर 46 हे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे वनाच्या व वन्यजीवाच्या महत्त्वाच्या बाबतीत जागृती करण्यासाठी कोणती योजना राबवली जाते? तर संत तुकाराम वनग्राम हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचे जे प्रश्न असणार आहेत ते महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने याच्यावर आधारित प्रश्न असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघावा. आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होईल. तसेच महाराष्ट्राचा जो संपूर्ण भूगोल आहे तो तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर ताडोबा हे याचं आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे याचं आन्सर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर चांदोली हे याचं करेक्ट आन्सर आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्याच्या सरहद्दी लगत आहे? तर कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली व सातारा हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे गुंगामाळ राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे पेच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पेच राष्ट्रीय उद्यानाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चंद्रपूर हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे भारतात व्याघ्र प्रकल्प या योजनेचे जनक कोण आहे? तर कैलास साकला हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे की वाघासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर याचं आन्सर
ताडोबा हे याचं करेक्ट आन्सर आहे. हे जे प्रश्न जे आहेत हे सर्वच प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पवनीचे अरण्यपुत्र श्री माधवराव पाटील यांच्या प्रेरणाने कोणते राष्ट्रीय उद्यान स्थापन झाले? तर नवे गाव हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, नवे गाव हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न जे असणार आहेत आपले ते महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य याच्यावर आधारित असणार आहेत. पहिला प्रश्न आहे त्याच्यामधला, कर्नाळा हे प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यामध्ये कोणते पक्षी अभयारण्य आहे? तर मायनी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नायगाव पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं आन्सर बीड हे याचं करेक्ट आन्सर आहे. औरंगाबादमध्ये कोणते पक्षी अभयारण्य आहे? तर जायकवाडी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नांदूर मधेश्वर हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक हे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन जे असणार आहेत ते असणार आहेत महाराष्ट्रातील मृदा याच्यावर आधारित हे प्रश्न असणार आहेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोणती मृदा आढळते? तर खारी माती हे याचं आन्सर आहे. कोकण विभागात कोणती मृदा आढळते? तर तांबडी जांभी हे याचं करेक्ट आन्सर आहे. लोह व ॲल्युमिनियमचे अधिक प्रमाण असणारी महाराष्ट्रातील माती कोणती? तर जांभी मृदा ही माती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला वन लाइनरचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला याच चॅनलवरती भेटणार आहेत आणि भूगोलचा तुमचा 100% अभ्यास या व्हिडिओ मार्फत होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे आपली जी व्हिडिओ आहे ते तुम्ही रेग्युलर बघत जा व आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तसेच जर काही तुम्हाला अडचण आली तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे करिअर पॉईंट, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्रामची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणती माती आढळते? तर जांभी मृदा हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, खडकाच्या विघटनामुळे कोणता घटक मोठ्या प्रमाणात मृदेस मिळतो? तर सिलिका हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, याचे जे पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी जर व्हिडिओ आवडल्यास जरूर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे करिअर पॉईंट, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर कोणाला याची जर PDF जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये WO अकॅडमी हे ॲप डाउनलोड करू शकता. त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघितला याच्याबद्दल धन्यवाद. तसेच व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा.